आता पाहूया पावसाच्या टॉप 9 बातम्या। सातारा, वाशिम, पुणे, परभणीसह राज्यात जोरदार पावसाची हजेरी। परभणीत 2 महिला पाण्यातून वाहून गेल्याची घटना, तर धाराशिवमधील नदी नाले तुडुंब। कोकणात मान्सून सक्रिय झाल्यानंतर बळीराजा शेतात व्यस्त। गेल्या 5 दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे शेतीच्या कामांना वेग। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दमदार पाऊस। धारेश्वर मंदिर देवस्थानाजवळचा धबधबा झाला प्रवाहित। पैठण तालुक्यातील हजारो पर्यटक दाखल। अंबेजोगाईसह काही भागात दमदार पावसाची हजेरी। विजांच्या कडकडाटासह दमदार पाऊस। मृग नक्षत्रात पाऊस पडल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साह। लातूर जिल्ह्यातल्या कर्नाटक सीमावर्ती भागात असलेल्या नेलवाड गावात ढगफुटी सदृश्य पाऊस। ओढ्यांना पूर, शेती पाण्याखाली, रस्त्यावर साचलं पाणी। सोलापूरमध्ये अनेक महिन्यांपासून कोरडे ठाक असणारे बंधारे आता ओसंडून वाहू लागले। विहिरी, तलाव, ओढे, नाले तुडुंब। 4 दिवस कोसळत असलेल्या सरींमुळे बळीराजा सुखावला। बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यात रात्री मुसळधार पाऊस। बोर्डी नदीला पूर आल्याने सुरक्षा कठडे वाहून गेले। बीडच्या माजलगाव तालुक्यातील कोठळा गावातील सरस्वती नदी दुथडी भरून वाहायला लागली। पुराच्या पाण्यातून वाट काढताना नागरिकांना मात्र जीवघेणी कसरत करावी लागते। धुळे जिल्ह्यातील अकलाड शिवारात मुसळधार पावसाची हजेरी। शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग। नदी नाले ओसंडून वाहू लागले।